महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 14 फेब्रुवारी शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची चिंता लागलेली होते, तर ती चिंता आणि ती प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाणार होता। म्हणजे 26 जानेवारी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार होते। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 28 जानेवारी 2026 रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झालेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या। त्या निवडणुकींच्या अगोदर आचारसंहिता असते। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आणि निवडणुकींच्या कालावधीमध्ये सरकारी योजनांचे पैसे सोडता येत नसतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आचारसंहिता संपलेली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा संपलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आजपासून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता येणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून जानेवारीच्या हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। म्हणजेच नवीन वर्षामध्ये नवीन नियम लागू होत असतात। त्याच पद्धतीने 2024 सालामध्ये वेगळे नियम होते, 2025 सालामध्ये याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले होते आणि आता 2026 साल सुरू आहे। तर या 2026 सालामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही या 2026 सालामधील नवीन नियमांमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे। परंतु जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा 19 हप्ता येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे 2026 सालामधील कोणकोणते नियम आहेत, यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। परंतु लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आलेला नसेल, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून मागील 2025 सालामधील नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून एक काम करायला सांगितलेलं आहे। ते काम केल्यानंतर हे पैसे तुम्हाला खटाखट विस्तार होतील, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट आणि काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना या 2026 सालामध्ये कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, लाडकी बहीण
बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये सोडण्यात आलेले नव्हते, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होती, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात येत आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। जर तुमची केवायसी चुकलेली असेल, केवायसी अर्धवट राहिलेली असेल, तर तुम्हाला आता पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे। ही केवायसी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सुद्धा हे पैसे मिळणार आहेत। ही केवायसी कशी करायची आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता 1500, वर्षाचे 18,000 रुपये येणार नाही। तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा नवीन नियमांमध्ये बसायला पाहिजेत। नवीन नियमांमध्ये बसला तरच पैसे जमा केले जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना हे नवीन नियम कोणकोणते आहेत तर ते आपण नवीन नियम पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना हे नवीन नियम पाहण्याच्या अगोदर तुमच्यासाठी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, तर तुम्हाला सुद्धा या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणता लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने हा लाभ मिळणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींना विविध योजनांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। तर या योजना कोणकोणत्या आहेत, या योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। ही माहिती सविस्तर ऐका, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 19 हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत, तर हे नियम कोणकोणते आहेत तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करतील त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे 100% विस्तार होतील, किंवा ज्या लाडक्या बहिणींनी अगोदरपासून ही कामे केलेली असतील त्याच लाडक्या बहिणींना पैसे येतील। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली नसतील किंवा ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींना पैसे येत नव्हते, परंतु यापुढे अशा बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये अजून आलेले नसतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे अजून मिळालेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत। ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करतील किंवा ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे त्या लाडक्या बहिणींना कसलेच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणती कामे करायची आहेत, यासोबत सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का आणि कोणाला पैसे मिळणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींची
बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी, तालुक्यांची यादी, गावांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत नसतील, नवीन पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या ठिकाणी आपण हे नवीन नियम कोणकोणते आहेत, या नियमांचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळेच लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा सविस्तर माहिती पाहिली की तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही अर्धवट माहिती पाहिली तर तुमचा फायदा होणार नाही, तुमचा तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपला फायदा झाला पाहिजे, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या ऐकलेल्या असतील. परंतु यापुढे अशा बातम्या ऐकण्याची गरज पडणार नाही, कारण थेट तुमचे जानेवारीचे 19 हप्त्याची प्रतीक्षा संपली जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम या तिघांच्या माध्यमातून सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. तर बघा लाडकी बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत राहतील. अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर केले जात आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे खटाखट विस्तांतर होतील आणि अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्येकामध्ये आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नवीन नियम, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येतील. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना आपण अटी शर्ती, नवीन नियम कोणकोणते आहेत ते तर पाहणार आहोत. यासोबत पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का आणि कोणाला पैसे मिळणार नाही तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. तर बघा लाडकी बहिणींना आपल्या राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. परंतु याच्यामधील काही अशा बहिणी होत्या की त्या बहिणी नियमांमध्ये बसत नव्हत्या, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नव्हत्या, तरी पण त्यांना पैसे आलेले होते. परंतु यापुढे त्यांना पैसे येणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी केवायसीची प्रोसेस राबवण्यात आलेली होते. तर या केवायसीमुळे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. तर अशा अपात्र बहिणींना पैसे येणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत विचार करायला गेला तर ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते तर त्यांची केवायसी अर्धवट राहिलेली होते. काही लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होते, त्यामुळे लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं. तर या सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता दिलासा दिलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमच्या बँकात या बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांचे, बँकांच्या आणि तालुक्यांची यादी तर पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील पात्र लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही. ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळत राहतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्या बहिणींना पैसे येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ पहा.
बघा, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आपण जिल्ह्यांची बँकांची यादी बघून घ्यात. परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील तर त्यांचा लाभ सुरळीतपणे सुरू राहील. परंतु ज्या बहिणी गरजू नसतील, पात्र नसतील, त्यांचा लाभ बंद सुद्धा होतच आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत सांगायचं झालं तर आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये आज, काही जिल्ह्यांमध्ये उद्या, काही जिल्ह्यांमध्ये परवा अशा पद्धतीने पैसे वाटप होत असतात. कारण लाडक्या बहिणीनं हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात नाहीत. तर याच्यासाठी डीबीटी असते. डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर याच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात असतात. त्यामुळे लाडक्या बहिणीनं डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल त्या बहिणींना पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना ही डीबीटी काय असते तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. यासोबत लाडक्या बहिणीनं कोणाला पैसे मिळणार नाहीत त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे. कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटी बहिणी राहतात. तर या सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत. याच्यामधील काही मोजक्या बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे येणार नाही. तर त्या मोजक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षामध्ये काही नवीन नियम, यासोबत जुने जे नियम आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जुन्या नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुमची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा, या ठिकाणी आपण जुने आणि नवीन नियम कोणकोणते आहेत ते बघून घेऊयात. जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपून जाईल. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ही लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळेस सरकारला सुद्धा या योजनेची गरज होते. त्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती. त्यामुळे याच्यामध्ये काही जास्त नियम, जास्त अटी लागू करण्यात आलेल्या नव्हत्या. सरसकट लाभ दिल्यासारखा केलेला होता. थोड्याफार वरच्या पात्रता चेक केल्या जात होत्या. परंतु जसं जसं याच्यामध्ये कालावधी उलटत गेला, जसे जसे दिवस याच्यामध्ये उलटत गेले, तसे तसे नवीन नियम, नवीन अटी, पात्रता लागू करण्यात येत होते. एकंदरीत सांगायचं झालं तर बघा, लाडकी बहिणींनो याच्यामध्ये वेगवेगळे नियम, अटी, शर्ती, पात्रता सुद्धा लागू होत आहेत. एकंदरीत सांगायचं झालं तर भरपूर लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. परंतु पात्रता, अटी आणि शर्ती यांच्या आधारावरती ही प्रतीक्षा संपवली जात आहे. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की नवीन वर्षामध्ये नवीन नियम, नवीन वर्षामध्ये नवीन पात्रता कोणकोणत्या लागू झालेल्या आहेत, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्हाला कळून जाणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना या नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत ते सांगतो. बघा, पहिली पात्रता, तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असायला पाहिजेत. तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असायला पाहिजे. चौथी पात्रता, घरामध्ये 4 व्हीलर गाडी, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. तर अशा काही महत्त्वाच्या पात्रता आहेत. त्या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, लाडकी बहिणींना सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत की या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. परंतु लाडकी बहिणींनो राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लवकरच आता GR येणार आहे. GR आल्यानंतर सर्व लाडकी बहिणींचे 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामधील 2 कोटी बहिणींची प्रतीक्षा संपवून जाईल आणि राज्यातील सर्व बँकेमधील खातेधारकांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊन जातील. परंतु ज्यांची KYC चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होती, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने पुन्हा एकदा KYC करायचे आहे. KYC केले तर 1500 रुपये मिळत राहतील. अन्यथा 1500 रुपये बंद होणार आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती सोशल मीडियाच्या आधारावरती आहे. यामध्ये आम्ही डायरेक्ट हप्ता मिळालेला आहे असं कोणताही उच्चार केलेला नाही. त्यामुळे लवकरच पैसे मिळतील, प्रतीक्षा असावे. अजितदादा यांचे निधन झाल्यामुळे थोडाफार उशीर होत आहे.